हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजल्यात 8. माझी झाली बाई आंघोळ, चिखल झाला. कारण 1-1:30 वाजता उठलं तरच चिखल होतोया आणि अंधारचं नीट व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे लवकर उठावं लागतं या. आणि नाही लवकर उठलं का नाही मग सगळं ऊन घ्यावं लागतं या. आणि उन्हाचा तर उरकतच नाही चिखल, बिलकुल उरकत नाही चिखल. तर म्हणलं तिथं बिहारीची लय लेकरं आहे ती लय कालवा करते ती, रडते ती, उघडीन भुंगळीन असते ती. म्हणून म्हणलं आपल्या इकडं लांब जरा जाऊन मस्त असं याच्यामध्ये कसं आहे लोकेशन हे का नाही एकदम भारी. म्हणलं असल्यात केळीत जाऊन म्हणलं बनवावं म्हणलं हेड्याव. किती भारी लोकेशन आहे हो का, हा का मस्त आहे का नाही वातावरण. 1 नाही 2 नाही भट्टी त्या तिकडं आहे, तिकडं आहे भट्टी या केळीच्या पडेल. आणि म्हणलं थोडंसं सरपण पण आणतंय. आणि त्या काल नेलं तर थोडं स्वयंपाक पाणी तापवलं. आता लय सरपण इकडं काय गवत नाही, ती लय तळं गच्च भरलं या रानाने, सगळं पाणीच आहे. त्यामुळं काय सरपण एवढं नाही, पण काटक्या कुटक्या अशा गोळ्या करून न्यावं लागतात. तर ही केळी खुरपायला आली बरं का, केळी खुरपायला आली. ती मालक म्हणत होता येता का खुरपायला, पण आता जर यायचं म्हणलं तर वर कामाला लागावं लागतंय. वाहतूक आहे, भटी धरली, आबाळ यायला लागलंय, सटीचं सटवणं कधी पडतंय काय माहीत नाही. तर जेजुरीची जत्रा 1 नंबर असते, चालू झाली बघा. काल सट होती, पण सटीचं सटवणं पडतच असतं या थोडा का होईना. त्यामुळं वाहतुकी चालू आहे, त्या झोपायला भेटतच नाही बघा, जीवाला खायला पण भेटत नाही. काय करायचं. आणि त्यात बानूची काळजी मला वाहिलीच. मनामध्ये काय पण विचार येतात. लेकरू हसलं खेळलं म्हणजे जरा बरं वाटतं जीवाला, उलाशी येतो काम करायला. आणि त्यात आता आई पण कामाला चालली वाटतं, काल गेलती वाटतं कामाला. जेवत नाही व बानू, जेवणायच काय झालंय काय माहिती, तिला गास बसलाय का काय झालंय, माझ्याच हातनं खायला लागली या. आता त्या दिवशी सोमवारी गेले, भरपूर असल भावा बहिणींना प्रेम दिलं बरं का, बानूला आशीर्वाद पण देतात. पण तिला जेवणच जाईना. काय करावं सांगा तेवढं फोन करून मला, तुमच्यापाशी काय इलाज असेल तर. कारल्याचा पाला पाचतोय, औषधं आहे ती, गोळ्या आहे त्या औषधाने तर का नाही तिच्या जेवढे जेवण नाही तेवढं औषधं तिच्या पोटामध्ये आहे ती. म्हणजे बघा ना, देव चौकून टेन्शन देतोय का नाही. आता एवढा मी पैसा घालवला तर थोडा तरी गुण द्यावा की देवाने. उपास तापास धरती लेकरासाठी, एवढं पण नाही देवाने हे करावं. हां मग मी देवावर नाही दोष देत, पण वाटतं की आपण देवाशिवाय दुसऱ्याला कुणाला बोलणार आहे सांगा बरं. आपण देवालाच बोलणार की. काही गोष्टी काटा तरी टोचला तरी आपण देवालाच बोलतो की देवा राहू दे म्हणून. मग जरा देवाने पण थोडंसं देवासाठी मग भरपूर गोष्टी करते. मनामध्ये देव आहे माझ्या, म्हणजे मनामधनं हे आहे, भावना आहे ते देवासाठी माझ्या. आणि मी देवाला कधीच विसरत नाही. जरी तुम्हाला मी दिसत नसेल देवा पुढं बसलेली, तरी पण का नाही मी देवाला खरंच लय मानते. कारण देव मला जागोजाग उभा राहिलेला आहे. आणि माझ्या बानूसाठी तर खरंच उभा राहिलेला आहे. पण बानू आज महिना नाही 15 दिवस झालं बानूचं तर हसणंच नाही, खेळणं पण नाही. नाही तर पहिली कशी खेळायची चिकळू चिकळू, असं खेळ नाही. पण बानू तिचं दुखतच असेल, आता पट्ट्या लावल्या तरी तिचं काय राहिना गेलंय. म्हणजे जे नाही त्या गोष्टी मी करते बानूसाठी. आणि खास बानूसाठीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्या. आता त्या दिवशी कटिंग केली लेकराची, कटणीचं पैसे देणं बाकी आहे. मग आता फोनपेला माझ्या पैसे नाही तर 50 रुपये कटणीचं बानूच्या, आणि 100 रुपये तात्याच्या कटणीचं, दाढी कटीन. काय करायचं, 150 रुपये नाही फोनपेला 20 रुपये असतील. थांबते ती गावातली बी काय म्हणत नाही ते आपल्याला, कारण त्यांना बी माहिती आहे ज्योती कधी पैसे बुडवत नाही. आता मग म्हणलं रविवारी द्यावा, पण रविवारी बी का नाही मला पण थोडं थोडं आणावंच लागतंय की. आता काम कष्ट करायचं असलं, एवढं डुकरावणी कामं करायचे ती म्हणल्यावर जीवाला खायला लागतं याच. मग मला जेवण पण जाईना बानूचं विचाराने. पण मी विचार करते की जर मी नाही जेवली
तर मी जर कमजोर पडली तर माझ्या लेकरांना कोण बघायचं, आईबापांना कोण बघायचं, बरोबर आहे का नाही? म्हणून त्याने मी खंबीर नाही खाऊ वाटलं तरी खाते जीवाला, काय करायचं, खाल्ल्याशिवाय इलाज नाही. नाही खाऊन आजारी पडून तर मी बसली तर माझं बघतील घरचे का बानूचं बघायचं. बानूच्या यानेच मी ढिल्ली ढिल्ली पडते, पण खंबीर अजून बांधते की नको, मला आजारी पडायचं नाही, मला बानूसाठी जगायचं आहे. माझ्या बानूसाठी मला काही गोष्टी करायच्यात, कारण माझ्या बानूला ज्या गोष्टी मी देऊ शकले नाही माझ्या लेकरांना, त्या गोष्टी मला लेकरांना द्यायच्या त्या. 2 टायमाचं जेवायचं का असं ना, पण पोट भरून जेवणं तर आहे ती बघा. एवढंच. मला काय बंगला नको, मला गाडी नको, मला काही नको तसलं. मला फक्त माझी बानू का नाही स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे बघा. त्यासाठी का नाही भरपूर पैसा लागणार आहे, एवढा पैसा माझ्याकडे नाही. आणि जरी वीटभट्टीवाल्याकडून तर घ्यायचं झालं तर का नाही ती अशी तशी देत नाही, ती करार करावा लागतो, लिहून ते द्यावं लागतं त्यांना. आपल्याकडं काय आहे, जमीन आहे का माझ्या नावावर घर आहे द्यायला लिहून, सांगा बरं. एवढा पैसा 2-3 लाख रुपये तर घ्यायचा म्हणलं तर मला कायम का नाही माझी जिंदगी गेली तरी मला त्या मालकाच्या इथं काढावं लागेल, काय करायचं. एवढा पैसा माझ्याकडं नाही, मला कुणाचं टेका नाही की मला हा बाबा इकून टेका आहे आणि माझा पैसा महाग पडतोय थोडंफार आहे तर माझ्याकडं, असं नाही. जे पण काय होतं ते तुमच्या समोर होतं. मी शेड बांधलं कारण लय जरुरी होतं मला शेड पण, कारण इतकं जरुरी होतं घर की मी तुम्हाला माहितीच आहे. कारण ती घर बांधलं म्हणून तर पावसाळा व्यवस्थित निघाला, आणि यंदा पाऊस किती होता हे तुम्हाला सांगायची गरज लागत नाही. कारण घर बांधलं म्हणून तर माझे आईबाप माझे लेकरं ते सुरक्षित त्या घरात राहू शकले. तर चला, अजून पोटाला काय नाही, आग पडली असं काव 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 पोटात कळायला लागले. जाते काहीतरी बनवती भात फीत फोडणीचा आणि खाते आणि थोडंसं झोपते बघा, कारण झोपल्याशिवाय कोणचीही कामं होत नाहीत. नाहीतर काम करताना हो अशा ढुलक्या होत्या त्या, म्हणजे जीवाला आल्यासारखं होतंय झोप नाही झाली तर. तर चला, हेडं आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा भावा बहिणींनो, आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा की काय माझ्या हेड्यामधनं घेण्यासारखं तुम्हाला काय नाही, पण काही गोष्टी आहेत बानूच्या आपल्या, तसंच शेअर करत जावा. आणि जर काय वाटत असेल तर मला फोन करून सांगा, ताई तू अशावर बनव तशावर बनव, मी बनवेन. तर चला, बाय.